गुड मॉर्निंग. आज आपल्या सिरीजचा 51वा दिवस आहे. जर तुम्हाला इंजुरी असेल, अँकल पेन, शिन पेन किंवा गुडघा दुखत असेल, तर तुम्ही थांबा. एक आठवडाभर रेस्ट घ्या. त्या आठवडाभर तुम्ही प्रॉपर मेडिसिन घ्या, मसाज करा, बर्फाने शेका. तुम्ही प्रॉपर रेस्ट घ्या आणि मग ग्राउंडवर जावा. आणि जर तुम्ही असं केलं नाही, तर तुम्ही पोलीस भरतीला जाण्याआधीच पोलीस भरतीतून बाहेर जा. ठीक आहे? त्यामुळे प्रॉपर रेस्ट घ्या. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला रोज हातापायाची, पाठीची मसाज करायची आहे. कशी करायची आहे? जर तुम्ही मुलगा असाल, तर तुमच्या मित्राला म्हणायचं की मी तुझी मसाज करतो, तू माझी मसाज कर. जर तुम्ही मुलगी असाल, तर मैत्रिणीला म्हणायचंय की तू माझी मसाज कर, मी तुझी मसाज करते. आता मसाजचं इम्पॉर्टन्स काय आहे? तुम्ही जर मसाज केली ना, तर तुमचं जो पेन असतो किंवा जे स्नायू जखडलेले असतात, ते मोकळे होतात आणि तुमचा परफॉर्मन्स दुसऱ्या दिवशी वाढतो. त्यामुळे हे महत्वाचं आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता पोलीस भरती जवळ आली आहे, म्हणून तुम्हाला आता सांगतील की तुम्ही 2-3 टाइम रनिंग करा. पण तसं करायचं नाही. अजिबात करायचं नाही. तुम्ही एकच टाइम रनिंग करा, त्यानेच तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळतील. आणि डाएट प्रॉपर घ्या. आता मला माहिती आहे की आपली पोलीस भरती करणारी मुलं खूप गरीब घरचे असतात. त्यांना व्यवस्थित असं पाहिजे तेवढं प्रोटीन ते घेऊ शकत नाही. पण तरीही आता आपल्या पोलीस भरतीला खूप कमी दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे आता थोडंसं हयगय करू नका. थोडंसं ॲडजस्ट करा, कुठेतरी काटकसर करा. पण डाएटमध्ये करू नका. प्रॉपर डाएट घ्या, प्रॉपर रेस्ट घ्या. ठीक आहे? चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. इस्रोने LVM-3M6 मोहिमेद्वारे कोणता उपग्रह प्रक्षेपित केला? तर ब्लूबर्ड ब्लॉक 2 हा उपग्रह प्रक्षेपित केला आहे. आणि कुठून केला आहे? तर श्रीहरिकोटा. श्रीहरिकोटाला कोणतं आपलं स्पेस सेंटर आहे? तर तिथे सतीश धवन स्पेस सेंटर आहे. ठीक आहे? मग हा जो उपग्रह आहे तो आतापर्यंतचा इस्रोने म्हणजे जो प्रक्षेपित केलेले उपग्रह आहेत त्यातला सर्वात वजनदार उपग्रह आहे. आणि याचं वजन किती आहे? 6100 किलोग्राम. इस्रोने जे उपग्रह प्रक्षेपित केले आहेत किंवा इस्रोच्या काही मोहिमा आहेत याच्यावर 1-2 प्रश्न तरी येतातच. आणि ब्लूबर्ड ब्लॉक 2 हा उपग्रह कोणत्या कंपनीचा आहे? तर हा उपग्रह USAच्या AST स्पेस मोबाईल या कंपनीचा उपग्रह आहे. मग या उपग्रहाचं काम काय असणार आहे? तुम्हाला विचारू शकतात की या उपग्रहाचं काम काय आहे? तर या उपग्रहाचं काम आहे जे आपले स्मार्टफोन आहेत त्या स्मार्टफोनला जे 4G आणि 5G ची जी सेवा आहे ती डायरेक्ट कनेक्ट होणार आहे या उपग्रहाद्वारे. म्हणजेच काय की टॉवर लावायची गरज नाही. म्हणजे टॉवरची आवश्यकताच नाही. उपग्रहाद्वारे तुम्हाला डायरेक्ट सिग्नल मिळणार तुमच्या फोनला. ठीक आहे? मग तुम्हाला असंही विचारू शकतात की ब्लूबर्ड ब्लॉक 2 हे अंतराळात नेणारे रॉकेट कोणते होते? त्या रॉकेटचं नाव काय आहे? तर त्या रॉकेटचं नाव काय आहे? LVM-3 आणि मिशनचं नाव काय होतं? M6. आता इस्रोने मागच्याच महिन्यात आणखी एक उपग्रह लॉन्च केला आहे. त्याचं नाव काय आहे? CMS-3 आणि हा पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा उपग्रह आहे. आणि यावरच आपण मागच्या महिन्यात एका व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे. ठीक आहे? जर तुम्हाला नसेल आठवत तर पुन्हा एकदा बघा. आणि हा जो उपग्रह आहे ना याला सुद्धा LVM-3 या रॉकेटनेच लॉन्च केलं होतं. पण त्या मिशनचं नाव काय होतं? त्या मिशनचं नाव होतं M5. आणि आता जो उपग्रह लॉन्च केलाय त्या मिशनचं नाव आहे M6. ठीक आहे? आता हे जे LVM-3 रॉकेट आहे हे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचं रॉकेट आहे. आणि हे स्पेशली गगनयान या मिशनसाठी डिझाईन केलेलं आहे. ठीक आहे? तर हे लक्षात ठेवा. तसेच LVM रॉकेट हे जे असे जड उपग्रह आहेत त्यांना प्रक्षेपित करण्यासाठी आणि मानवयुक्त मोहिमेसाठी केलं जाणार आहे. आता तुम्हाला प्रश्न आहे की इस्रोचे प्रमुख कोण आहेत? ह्याचं उत्तर मला तुम्ही सगळ्यांनी द्यायचं आहे. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघूया. प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही योजना भारत सरकारने कधी सुरू केली? तर ही योजना भारत सरकारने 1 जानेवारी 2017ला सुरू केली होती. ही केंद्र सरकारची योजना आहे आणि कोणासाठी आहे? तर ज्या गर्भवती महिला आहेत तसेच ज्या स्तनपान करणाऱ्या माता आहेत त्यांच्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. मग आर्थिक सहाय्य किती भेटते? तर एकूण 5,000 रुपये त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच काय DBT द्वारे दिले जाते. हे आर्थिक सहाय्य एवढे केले जाते. या योजनेवर प्रश्न विचारला होता त्यामुळे लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूया. नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1982ला नाबार्डची स्थापना झाली. कधी? 12 जुलै 1982. आणि कोणत्या ॲक्टनुसार नाबार्डची स्थापना झाली? नाबार्ड ॲक्ट 1981ला हा नाबार्ड ॲक्ट आला आणि याद्वारे नाबार्डची स्थापना झाली. मग नाबार्डचा फुल फॉर्म काय आहे? तर नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. ठीक आहे? तर हा नाबार्डचा फुल फॉर्म आहे. आणि ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? तर याचं हेडक्वार्टर मुंबईमध्ये आहे.
मग जसं RBI आपल्या बँकांना वित्त सहाय्य करते, वित्त पुरवठा करते, तसं नाबार्ड काय करतं? तर नाबार्ड हे जे कृषी आणि RRB म्हणजेच काय आपल्या ग्रामीण बँका असतात. तर ग्रामीण विकासासाठी ग्रामीण बँकाद्वारे वित्त पुरवठा करते. मग जसं RBI स्थापन करण्यासाठी हिल्टन अँड यंग कमिशनची स्थापना केली होती. म्हणजेच काय आपली रॉयल कमिशन. तसं नाबार्डची स्थापना करण्यासाठी कोणत्या समितीने शिफारस केली होती? तर बी. शिवरमण या समितीने शिफारस केली होती. ठीक आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूया. आज आपण घाटांची माहिती बघणार आहोत. कोणते घाट कोणत्या जिल्ह्यांना जोडतात किंवा कोणते महत्त्वाचे घाट आहेत हे आपण पाहणार आहोत. तर आपला पहिला प्रश्न आहे, आंबा घाट कोठून कोठे जाताना येतो? तर आंबा घाट हा कोल्हापूर ते रत्नागिरी येथून जाताना येतो. मग पुणे ते साताऱ्याला जोडणारा कोणता घाट आहे? तर तो घाट आहे खंबाटकी घाट. ठीक आहे. मग तुम्ही लक्षात कसं ठेवणार? आंबा घाट हा कोणाला जोडतो हे कसं लक्षात ठेवणार? तर असं लक्षात ठेवायचं, कोल्हापूरचे पैलवान हे रत्नागिरीचे आंबे खातात, कारण रत्नागिरीचा आंबा प्रसिद्ध आहे आणि कोल्हापूरचे पैलवान प्रसिद्ध आहेत. बरोबर, कोल्हापूरला पैलवान बनतात असं म्हणतात. आता आपण कोल्हापूरच्या दरम्यान किंवा कोल्हापूरच्या आसपास असणारे घाट बघूया. ठीक आहे. पहिला कोल्हापूर ते रत्नागिरी आंबा घाट आहे. दुसरा कोल्हापूर ते पणजी या दरम्यान कोणता घाट आहे? तर या दरम्यान फोंडा घाट आहे. आता फोंडा घाटातून जाताना दाजीपूर लागते आणि दाजीपूर येथे काय आहे? तर येथे गवा अभयारण्य आहे. ठीक आहे, तुम्हाला कसाही प्रश्न विचारला तरी आला पाहिजे. तसेच कोल्हापूर आणि सावंतवाडी या दरम्यान कोणता घाट लागतो? तर या दरम्यान अंबोली घाट लागतो आणि अंबोली हे खूप जास्त पाऊस पडण्याचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आता पुढचा प्रश्न आहे, नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? आता आपल्याला जनरली माहिती आहे, जर तुम्ही सॅटेलाइट लावून जर मॅप यूज करत असाल कुठे जाण्यासाठी, तर तुम्हाला समजत असेल की कोणता रंग काय दर्शवतो. तर जेव्हा पर्वतीय प्रदेश असतो तेव्हा काय दर्शवला जातो? कोणता रंग दर्शवला जातो? तर तपकिरी हा रंग दर्शवला जातो. कारण तपकिरी रंग हा पर्वतीय प्रदेश तसेच डोंगर आणि जास्त उंचीचे भाग दर्शवण्यासाठी तपकिरी रंग वापरला जातो. मग निळा रंग कशाला वापरला जातो? जिथं पाण्याचे साठे आहेत, म्हणजेच काय तलाव, नदी, समुद्र ह्या चित्रामध्ये बघू शकता तुम्ही इथे. जिथं पाण्याचे साठे आहेत ते दर्शवण्यासाठी निळा रंग वापरला जातो. हिरवा रंग कशासाठी वापरला जातो? हा तर सगळ्यांना माहित असेल, कारण पावसाळ्यात फिरायला सगळ्यांना आवडतं आणि तेव्हा सॅटेलाइट मॅप पाहिला तर हिरवा रंग काय दर्शवतो? मैदानी प्रदेश तसेच जंगले म्हणजेच काय ग्रीनरी जिथं आहे, झाडे जिथं आहेत ते या हिरव्या रंगाने दाखवले जाते. मग तांबडा रंग कशासाठी वापरतात? हा सहसा जास्त मॅपवर यूज केला जात नाही, पण तांबडा रंगाचा सुद्धा काहीतरी अर्थ आहे. काय आहे? तांबडा रंग हा मानवी वस्ती म्हणजेच काय घरे, इमारती, शहरे, अनेकदा काय पक्के रस्ते, महत्वाचे महामार्ग दाखवण्यासाठी सुद्धा तांबड्या रंगाचा वापर केला जातो. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, बेडगाव घाट या 2 तालुक्यांना जोडतो. कोणत्या तालुक्यांना? तर कुरखेडा आणि कोरची या 2 तालुक्यांना जोडतो. मग बेडगाव घाट हा आहे कुठे? तर हा गडचिरोलीमध्ये आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. कसारा घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहरांच्या मार्गावर आहे? मुंबई आणि नाशिक यांच्या मार्गावर आहे. कसारा घाटाला स्थळघाट असेही म्हणतात. मग तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तर ह्याची शॉर्ट ट्रिक काय आहे? मुंबईकर थाटात थंडीची कसर भरून काढण्यासाठी नाशिकला जातात. आता मुंबईला नेहमी काय असते? गरमी असते, म्हणजे खूप तिथं गरम होतं. का होतं? कारण समुद्र किनारा आहे, सतत तिथं दमट वातावरण असतं. पण नाशिकला खूप जास्त थंडी पडते, थंडीमध्ये खूप जास्त थंडी असते. मग नाशिकला खूप जास्त थंडी असते आणि थंडीमध्येच गहू चांगला येतो. बरोबर, गहू हे आपलं काय आहे? रबी पीक आहे. मग जिथे खूप जास्त थंडी आहे तिथं गहूचं संशोधन केंद्र तर असलंच पाहिजे. म्हणून नाशिकच्या निफाड येथे एक ॲग्रिकल्चरचं रिसर्च सेंटर आहे. कोणतं आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठचं म्हणजेच काय राहुरीचं कुंदेवाडी येथे रिसर्च सेंटर आहे. इथे कशाचा रिसर्च होतो? तर गव्हाच्या विविध प्रयोगांसाठी आणि वाणांसाठी रिसर्च केला जातो. ठीक आहे, समजलं मी का हे लिंक जोडली आहे. आता आपण पुढचा घाट बघूया. पुणे मुंबई ह्यांच्या दरम्यान कोणता घाट आहे? तर यांच्या दरम्यान बोर घाट आहे. ठीक आहे, तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की मुंबईचा प्रवास करताना पुण्याहून कधीच बोर होत नाही, कारण ते खूप निसर्गरम्य वातावरण आहे. कोल्हापूर आणि रत्नागिरीला जोडणारा घाट आपण आत्ताच पाहिला कोणता आहे? आंबा घाट आहे. आणि पुणे आणि साताऱ्याला जोडणारा कुठला आहे? खंबाटकी घाट आहे. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतात? तर कोल्हापूर या जिल्ह्याशी जोडतो.
कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातून हा घाट कोणाला जोडतो? रत्नागिरीतल्या राजापूर तालुक्याशी जोडतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि रत्नागिरीला कोल्हापूरशी आणखी कोणता घाट जोडतो? तो म्हणजे आंबा घाट, पण तो वेगळ्या तालुक्यांना जोडतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान प्रसिद्ध घाटमाथा आहे? तर कुठल्या शहराजवळ आहे? नेरळ येथे. मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये नेरूळ आहे, पण हे नेरूळ वाशी जवळ आहे आणि हे जे नेरळ आहे हे माथेरानजवळ आहे. ठीक आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. जेव्हा मी मुंबईत होते तेव्हा मला सुद्धा असं वाटत होतं की नेरळ आणि नेरूळ सेम आहे, पण हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे अयोग्य जोडी ओळखा. आता आपल्याला घाटाचं नाव दिलं आहे आणि ते कोणत्या दोन शहरांना जोडतं हे दिलं आहे. खंबाटकी घाट हा पुणे बेंगलोर हायवेवर आहे. हो आहे, हे बरोबर आहे. दुसरं पुढचं काय आहे? कुंभार्ली आणि कराड. इथे कोणता? कराड आणि चिपळूणला जोडणारा कुठला घाट आहे? कुंभार्ली घाट आहे. हे पण बरोबर आहे. आंबेनळी घाट सातारा आणि पाटण. नाही, आंबेनळी घाट हा सातारा आणि पाटणला जोडत नाही. हा महाबळेश्वर आणि पोलादपूर रायगड ह्या दोन शहरांना जोडतो. त्यामुळे हे काय आहे? चुकीचं आहे. हा कोणाला जोडतो? महाबळेश्वर आणि पोलादपूर. पोलादपूर कुठे आहे? रायगडमध्ये आहे. आणि पुढे काय? पसरणी घाट पुणे आणि महाबळेश्वर दरम्यान पसरणी घाट आहे. आता मी तुम्हाला थोडक्यात बाकीचे जे राहिलेले घाट आहेत ते सांगते. पुणे आणि पुण्याजवळचे घाट सांगते. पुणे आणि सातारा किंवा बारामती वगैरे तुम्ही म्हणू शकता, ह्यांना जोडणारा किंवा ह्यांच्या दरम्यान जाणारा घाट कोणता आहे? तर दिवे घाट आहे. आणखी पुण्यातून जाणारा दुसरा घाट कुठला आहे? पुणे आणि साताऱ्याला जोडणारा आपण खंबाटकी घाट सुद्धा पाहिला, बरोबर, तो सुद्धा आहे. आता साताऱ्यामधला वाई आणि महाबळेश्वर यांना जोडणारा कुठला आहे? तर तो आहे पसरणी घाट, जसं इथे दिलेला आहे. आता मुंबईच्या रिलेटेड बघूया की मुंबईतून कुठला जातो? मुंबई आणि पुण्याला जोडणारा कुठला आहे? आपण आत्ताच पाहिला, कुठला आहे? बोरघाट आहे. आणि मुंबई आणि नाशिकला जोडणारा कुठला आहे? तर तो आहे थळघाट. थळघाटलाच काय म्हणतात? कसारा घाट. ठीक आहे, आता या व्यतिरिक्त कोल्हापूरचे आपण बघूया. कोल्हापूर आणि कणकवली यांना जोडणारा कुठला आहे? आता तुम्ही जर मालवणला गेला असाल तर तुम्हाला माहिती असेल कोल्हापूर आणि कणकवली दरम्यान गगनबावडा हा घाट आहे आणि हा खूप मोठा आहे. पुढचा आहे भोर. भोर कुठे आहे? तर भोर पुण्यात आहे. भोर आणि महाड. महाड कुठे आहे? रायगड. ह्यांना जोडणारा कोणता घाट आहे किंवा यांच्या दरम्यान कोणता घाट आहे? तर वरंधा घाट आहे. ठीक आहे, तर हे महत्वाचे घाट आहेत. आता आपण जे महत्वाचे घाट होते ते कोणत्या दरम्यान आहे हे सुद्धा पाहिलेत. आणि घाटावर एक दोन तरी प्रश्न येतातच किंवा तुम्हाला असं जोड्या लावायचा पण प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला काय करायचंय, मी आज जेवढे घाट लिहून दिले आहेत किंवा सांगितले आहेत ते तुम्ही एकदम शॉर्ट नोटमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि तुमच्या सोयीनं त्याच्यासाठी शॉर्ट ट्रिक अप्लाय करायची आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबवडे हे कोणत्या तालुक्यात आहे? तर हे कोणत्या तालुक्यात आहे? मंडणगड या तालुक्यात आहे. आणि मंडणगड कुठे आहे? तर हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. मंडणगड याच्यापासून 18 किलोमीटर नंतर आंबवडे हे गाव आहे. ठीक आहे, आणि या गावाला आणखी एक नाव आहे. काय म्हणतात ह्यांना? स्फूर्तीभूमी असंही ओळखले जाते. ठीक आहे, तुम्हाला जर विचारलं आंबवडे गावाला आणखी काय नाव आहे तर त्याला आणखी स्फूर्तीभूमी या नावाने सुद्धा ओळखले जाते. आणि हे कुठे आहे? रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपला मराठीचा प्रश्न चालू झाला आहे. आपला पहिला प्रश्न आहे, कैकेयीला दशरथने 2 वर दिले. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता या वरचा अर्थ काय आहे? आशीर्वाद, वरदान हा त्याचा अर्थ आहे, बरोबर. मग एखादा शब्द एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे किंवा कल्पनेचे नाव दर्शवतो तेव्हा त्याला काय म्हणतात? नाम असे म्हणतात. म्हणून हा जो वर आहे हा काय आहे? नाम आहे. आता हा जर वर आपण शब्दयोगी अव्ययामध्ये वापरला तर कसा होईल? शब्दयोगी अव्ययात मी जर या वरचा उपयोग केला तर तो कसा होईल? पक्षी झाडावर बसला. आता इथे वर काय दाखवले त्यांनी? दिशा दाखवली, बरोबर, म्हणून तो शब्दयोगी अव्ययामध्ये गेला. आता ह्याला जर मी क्रियाविशेषण मध्ये वापरायचं ठरवलं तर कसं वापरू शकते मी? तो वर गेला. आपण तो गेला असंही म्हणू शकतो, पण तो वर गेला म्हणजेच काय? क्रियाबद्दल अधिक माहिती सांगितली म्हणून हा क्रियाविशेषण सुद्धा झाला. आणि या वरला मी विशेषणात सुद्धा वापरू शकते. विशेषणात कशा प्रकारे वापरू शकते? मला वरचा मजला हवा. ठीक आहे, वरचा मजला, मला मजला हवा किंवा मला कोणताही फ्लोअर दिला तरी चालेल असं म्हटली का ती? नाही, मला काय म्हणते? वरचा मजला पाहिजे. म्हणजे तिने स्पेसिफिक असं सांगितलं की मला वरचा मजला हवा. ठीक आहे,
मी तुम्हाला चारही प्रकारात उपयोग करून दाखवला आहे. जर एखादा शब्द एखाद्या वस्तूचे, व्यक्तीचे किंवा कल्पनेचे नाव दर्शवतो तेव्हा तो नाम असतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. रिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. गुरुजींनी निबंधासाठी सर्वांना डॅश डॅश वाटले. कागद, कागदे, कागद, कागदा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एकदम स्पेसिफिक यूज कोणता होतोय ते बघायचंय. सर्वांना म्हणलंय म्हणजेच काय, सगळेजण आले आणि वाटले म्हटले म्हणजेच काय, इथं अनेक वचन येणार. मग आपल्याला कागदाचं अनेक वचन माहिती पाहिजे. मग कागद हा काय आहे, कागद हा अकारांत पुल्लिंगी शब्द आहे. म्हणून ह्याचं काय होतं, जेव्हा ह्याचं अनेक वचन करायला जातो तेव्हा अनेक वचनामध्ये सुद्धा कागद हा कागदच राहतो. म्हणून आपल्या इथे काय येणार, कागद. ठीक आहे, कागद हे जे आहे ना, हा देशी किंवा आपण म्हणतो ना की असं गावठी भाषेतला आहे. कागद दिली की तुला, हे काय आहे, देशी किंवा असा गावठी शब्द आहे. हा काही ग्रॅमॅटिकली करेक्ट नाहीये. कागदे, कागदे असा अकारांत पुल्लिंगी कागदाचा अनेक वचन कागदे हे होत नाही. आणि कागदा हे काय आहे, सामान्य नाम आहे. म्हणजेच काय की आपण त्याला पुढे काय जोडणार आहोत, एखादं प्रत्यय जोडून त्याचं सामान्य नाम केलंय. हे झालं कागद. कागदा म्हणजेच काय, कागदाला किंवा कागदाच्या वगैरे, हे कागदा जे आहे ना पुढे ते आहे सामान्य नाम. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे, वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे. तर हे कोणत्या प्रकारचे आहे, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. आता हे जे वारंवार आहे याचा अर्थ काय आहे, पुन्हा पुन्हा, आणखी काय, अनेकदा. म्हणजेच काय, हे खूप गोष्ट अनेकदा घडली आहे, बरोबर. तर ह्या वारंवारचा हा अर्थ आहे. म्हणजेच काय की व्याकरणाच्या नियमानुसार जी अव्यये किती वेळा क्रिया घडली, पुन्हा त्या क्रियेची आवृत्ती काय आहे हे दर्शवतात. त्यांना आवृत्तीवाचक कालवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात. पण आपल्याला ऑप्शनमध्ये आवृत्ती दर्शक असं तर दिलेलं नाहीये, म्हणून आपलं काय येणार, कालवाचक क्रियाविशेषण येणार. ठीक आहे, जर ऑप्शनमध्ये आवृत्ती दर्शक हा जर पर्याय असता तर आवृत्ती दर्शकला आपण टिक केलं असतं, कारण आवृत्ती दर्शक हा मुख्य पर्याय आहे आणि त्याचा मूळ प्रकार काय आहे, कालवाचक आहे. ठीक आहे, त्यामुळे इथे कन्फ्यूज होऊ नका. मी असे एक्झाम्पल घेतले जिथं तुम्ही द्विधा मनस्थिती होते तुमची, म्हणजे हे उत्तर लिहू का ते उत्तर लिहू, त्यामुळं मी अशा टाईपचे क्वेश्चन घेतलेले आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया. झटून अभ्यास केला की यश हमखास मिळते या वाक्याचा प्रकार सांगा. आता जनरली बघायला गेलं तर झटून अभ्यास केला की यश मिळते ह्याचा मुख्य प्रकार काय होईल, ह्याचा मुख्य प्रकार होईल मिश्र वाक्य. मिश्र वाक्य का, कारण मिश्र वाक्यामध्ये एक वाक्य काय असतं, प्रधान असतं आणि दुसरं वाक्य गौण असतं. पण आपल्याला ऑप्शनच नाहीये मिश्र वाक्य, म्हणून आपण संयुक्त वाक्यावर टिक करायचं. आणि जी त्यांची आन्सर की आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी संयुक्त वाक्य हे उत्तर दिलेलं आहे. आता मिश्र वाक्य उत्तर का असू शकतं हे मी तुम्हाला सांगते. आपल्याला इथं की या उभयान्वयी अव्ययाने दोन हे जोडलेले आहेत, दोन वाक्य. पण आपण जर ह्याला संकेतार्थी रूपात लिहिलं, म्हणजेच काय, जर तू झटून अभ्यास केला तर तुला यश हमखास मिळणार, असं जर आपण जर तर संकेतार्थी वाक्य केलं तर त्याचं म्हणजे एक नॉर्मल वाक्य करण्यासाठी आपल्याला काय होऊ शकतं, आपण की जोडला तर ते नॉर्मल वाक्य होऊ शकतं. झटून अभ्यास केला की यश हमखास मिळते, म्हणजेच काय, हे मिश्र वाक्य होतंय. पण ऑप्शन मध्ये तो नाही, म्हणून आपलं उत्तर काय येणार, संयुक्त वाक्य. ठीक आहे, संयुक्त वाक्य आणखी कोणत्या पद्धतीने ओळखायचं असतं, संयुक्त वाक्यामध्ये एक दोन कर्ते असतात प्लस त्यांच्या ज्या दोन क्रिया असतात ना त्या दोन वेगवेगळ्या क्रिया असतात आणि त्या दोन वेगवेगळ्या क्रिया एका उभयान्वयी अव्ययाने जोडलेल्या असतात. तेव्हा काय होतं, संयुक्त वाक्य होतं. आणि मिश्र वाक्यामध्ये शक्यतो एकच कर्ता असतो आणि तो एक कर्त्याला धरूनच दोन वाक्य असतात. वेगवेगळी जरी असली तरी एका वाक्यावर दुसरं वाक्य बऱ्यापैकी अवलंबून असतं. तेव्हा काय होतं, मिश्र वाक्य होतं. ठीक आहे, ह्याच्यामध्ये पहिलं काय आहे, तू झटून अभ्यास केला की तुला हमखास यश मिळणार. म्हणजेच काय, तो अगोदर अभ्यास केला पाहिजे ना, यश हमखास मिळणारच आहे जर तो अभ्यास केला तर. पण ह्याच्यामध्ये हे दोन्ही वाक्य जर सेपरेट केली तर ही केवल वाक्य होत नाही आणि प्रधान वाक्य पण होत नाही. म्हणून संयुक्त वाक्य तसं आयडियली उत्तर यायला नाही पाहिजे, पण त्यांनी आन्सर की मध्ये संयुक्त वाक्य हेच दिलेलं आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी अव्ययी भाव समासाचे उदाहरण कोणते आहे. आता अव्ययी भाव समास हे काय आहे तुम्हाला अगोदर माहिती पाहिजे. जेव्हा समासातील पहिले पद प्रधान असते आणि तो जो शब्द असतो तो सामासिक शब्द वाक्यात क्रियाविशेषणाचे काम करतो,
तेव्हा त्याला अव्ययीभाव समासाचे उदाहरण असे म्हटले जाते. मग असं आपलं उदाहरण कोणतं आहे तर आमरण. आमरण म्हणजेच काय मरेपर्यंत किंवा मरणापर्यंत असंही तुम्ही दोन्ही म्हणू शकता. ठीक आहे. म्हणजेच काय हे आहे प्रथम पद आणि जे शब्द आहे तो कसा आहे सामासिक शब्द आहे. आता त्रिशंकू. त्रिशंकूचं मी तुम्हाला सांगते. त्रिशंकूला तुम्ही दोन उत्तर देऊ शकता. एक म्हणजे त्रिशंकू हा द्विगु समास आहे आणि दुसरं म्हणजे हा बहुव्रीही सुद्धा आहे. आता कसं ते मी सांगते. द्विगु समास म्हणजे काय की आपलं ते संख्या विशेषण असतं बरोबर. पहिलं जे पद आहे ते संख्या विशेषण असतं. त्रिशंकू म्हणजे काय की 3 शंखांचा समूह. मग तो झाला द्विगु समास. पण जर मी त्रिशंकूला असं म्हटलं धड इकडे ना धड तिकडे असं कुठलाच न राहणे अशी अवस्था म्हणजे त्रिशंकू असं जर असेल तर तो होतो बहुव्रीही समास. ठीक आहे. ऑप्शन मध्ये जर हे दोन्ही पण असतील तर मग तुम्ही त्रिशंकूला शक्यतो द्विगु समासाला टिक करायचं. चला पुढचा प्रश्न बघूया आणखी. माता पिता. आता माता पिताचा विग्रह केला तर कसं होईल माता आणि पिता म्हणजेच काय इतरेतर द्वंद्व. आणि पोळपाट. पोळपाटाचा विग्रह कसा होईल पोळी करण्यासाठी पाठ म्हणजेच काय मध्यम पदलोपी समास म्हणजेच कुठला तत्पुरुष समास. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपले बुद्धिमत्तेचे प्रश्न सुरू झाले आहेत. आपला प्रश्न आहे 11 खेळाडू ABCDEFGHIJK त्यांच्या प्रशिक्षकासमोर एका रांगेत उभे आहेत. आता ते कसे उभे आहेत सपोज इथे प्रशिक्षक उभे आहेत तर त्यांच्या समोर असे उभे आहेत की आडवे उभे आहेत ते आपण बघूया. डी जो एफच्या डावीकडे लगत आहे. आता एफच्या डावीकडे लगत आहे म्हणजेच काय ते आडव्या एका रेषेत उभे आहेत. मग मी काय समजते ते एका आडव्या रेषेत उभे आहेत. मग मी काय करते दोन रेषा आखते. दोन रेषा का आखते जसं मी सांगितलं आहे की नेहमी दोन पॉसिबिलिटी घेऊन ठेवायच्या. का घेऊन ठेवायच्या जर पहिली पॉसिबिलिटी आपली चुकली तर आपल्या दुसऱ्या पॉसिबिलिटीवरून आपल्याला उत्तर काढता येतं. पण जर आपण फक्त एकच पॉसिबिलिटी घेऊन चाललो तर आपल्याला त्याच्यात उत्तर नाही आलं तर पुन्हा दुसरी पॉसिबिलिटी घेऊन आपल्याला पुन्हा नव्याने ते सगळं करायला लागतं. म्हणून नेहमी दोन पॉसिबिलिटी घेऊन टाकायच्या. ठीक आहे. चला आता आपल्याला त्यांनी ज्या कंडिशन दिल्या आहेत त्या आपण लिहून घेऊया. आपल्याला पहिल्यांदा काय सांगितलं आहे डी जो एफच्या डावीकडे लगत आहे म्हणजेच काय पहिली कंडिशन आहे डी काय आहे एफच्या डावीकडे लगत आहे म्हणजेच काय एफच्या लगेच डावीकडे शेजारी डी बसला आहे. सीच्या उजवीकडे दुसरा आहे कोण डी. मग सीच्या उजवीकडे दुसरा कोण येणार डी येणार म्हणजे माझी पहिली अशी अरेंजमेंट येणार. आता दुसरी पॉसिबिलिटी काय होईल ए आणि ई. ए हा ईच्या उजवीकडे दुसरा आहे म्हणजेच काय ईच्या उजवीकडे ए हा काय आहे दुसरा आहे जो एका टोकाला आहे. आता हा जो आहे ना तो ए साठी नसून ई साठी आहे. एक लक्षात घ्या जर मी इथे बोलले की सी हा ईच्या उजवीकडे आहे जो डीच्या डावीकडे आहे मग हा जो असतो ना तो लगेच त्या शेजारी जो अंक असतो किंवा अक्षर असतं त्याच्या रिलेटेड असतो. ठीक आहे. हे मला तुम्हाला इथे सांगायचं होतं. ए हा काय आहे ईच्या उजवीकडे दुसरा तर आहे पण ई जो आहे तो काय आहे एका टोकाला आहे. मग मला एक लक्षात आलं की ई एका टोकाला आहे आणि ईच्या उजवीकडे एक आहे म्हणजेच काय ई हा डाव्या साईडला टोकाला असणार आहे. मग मी काय करते आता लिहून घेते 11 खेळाडू मांडून घेते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 सेम खाली लिहून घेणार 4 5 6 7 8 9 10 आणि 11. ठीक आहे. आता आपल्याला कळलं ई एका टोकाला आहे म्हणजे मी इथं ई लिहून घेते इथे पण ई लिहून घेते. आता त्याच्यानंतर काय ई एक जागा सोडून दुसरीकडे येणार म्हणजे ए इथे येणार ए इथे येणार कारण ईच्या दोन जागा सोडून पुढे ए आहे. कुठे आहे उजवीकडे दुसरा आहे. मग ठीक आहे आपलं हे तर सॉल्व्ह झालं. पुढचं काय सांगितलं आहे आपल्याला कंडिशन. पुढची कंडिशन आहे जे ए आणि बी च्या लगतचा शेजारी आहे म्हणजेच काय ए आणि बी च्या लगेच मध्ये कोण असणारे जे असणारे म्हणजेच काय जे कुठे आला जे इथे आला आणि बी इथे आला जे इथे आणि बी इथे. आपल्याला असं नाही सांगितलं की जे हा बी आणि ए च्या मध्ये आहे आपल्याला लगतचा शेजारी सांगितलाय म्हणून जे कसं येणार ह्या दोघांच्या लगेच मध्ये येणार. आणि जे हा जी च्या डावीकडे तिसरा आहे. आता त्यांनी आपल्याला कसं दिलंय बघा हे जे आहे ना शेजारी आहे आणि जी च्या डावीकडे तिसरा आहे. आता इथं आपल्याला जो जी जे असं काही दिलेलं नाही आपल्याला फक्त एक अक्षर दिलं आहे आणि त्याच्या डावीकडे तिसरा आहे. मग त्याच्या डावीकडे तिसरा कोण असणार आहे तर जे असणार आहे. ठीक आहे. मग जे हा जीच्या डावीकडे तिसरा आहे
म्हणजेच काय की जेच्या डावीकडे तिसरा उजवीकडे तिसरा हा जी असणार आहे. मग जेच्या उजवीकडे तिसरा जी कसा होईल 1 2 3 म्हणजे काय इथं काय येणार आहे इथे जी येणार आहे. पुन्हा इथे पण खाली लिहून घेऊया 1 2 3 जेच्या उजवीकडे तिसरा हा जी आला आणि जीच्या डावीकडे तिसरा हा जे आला. ठीक आहे. चला पुढे काय दिलं आहे आपल्याला ते बघूया. चौथा आहे एच डीच्या डावीकडे लगत आहे. म्हणजेच काय एच काय आहे डीच्या डावीकडे लगत शेजारी बसलेला आहे. म्हणजे इथं एच येणार. आलं लक्षात. जर हा एच हा डीच्या डावीकडे लगेच असेल म्हणजेच काय एच इथे येणार ना. इथे डी आहे आणि डीच्या डावीकडे लगेच एच इथे आला आणि आयच्या उजवीकडे तिसरा आहे. म्हणजेच काय एच जो आहे तो आयच्या उजवीकडे तिसरा आहे. म्हणजे 1 2 3 आयच्या उजवीकडे तिसरा आला. आता आपल्याला इथे एक लक्षात आली हे जे आहे ना CH, DF हे चौघ जण एकदम शेजारी बसलेले आहेत. म्हणजे त्यांना कोणी हलवू शकत नाही तिथून. मग हे चौघ कसे येऊ शकतात ते फक्त इथेच येऊ शकतात. बाकी त्यांना दुसरीकडे कुठे जागा आहे का नाही. मग मी काय करते त्यांना लिहून घेते. पहिला काय येणार CH, D आणि F. आता आपल्याला H आणि I मध्ये संबंध दाखवला आहे. आईच्या उजवीकडे तिसरा एच आहे. म्हणजेच काय एचच्या डावीकडे तिसरा आय असणार आहे. मग तिसरा कसा येणार 1 2 आणि 3 इथे आय येणार आणि जो की बरोबर आय तिथं बसलेला आहे कारण तिथं मोकळी जागा होती. आता आपल्याला प्रश्न काय विचारला आहे तर रांगेच्या मध्यभागी कोण उभे आहे. आता आपल्याला इथं जी राहिलेला आहे अंक तर टाकायची गरज पण नाही. अक्षर टाकायची गरजच नाही कारण आपल्याला मध्यभागी कोण आहे हे विचारलेलं आहे. मग मध्यभागी कोण आहे 1 2 3 4 5 मध्ये जो असेल तो 6वा आणि पुन्हा 1 2 3 4 5 म्हणजे मध्यभागी कोण आहे आय आहे. म्हणून माझं उत्तर काय आलं आय. ठीक आहे समजलं. थोडंसं मी सॉल्व करायच्या आधी तुम्ही सॉल्व करून बघा. तुम्हाला जर नाही जमलं किंवा तुमचा अप्रोच जर अवघड जात असेल तर माझ्या पद्धतीने सॉल्व करून बघा. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपण काय घेतला आहे इनइक्वालिटीचा क्वेश्चन घेतला आहे. आपला प्रश्न आहे पी काय आहे क्यू पेक्षा मोठा आहे. क्यू हा आर पेक्षा मोठा आहे आणि आर हा एस पेक्षा मोठा आहे आणि एस बरोबर टी आहे. मग आपल्याला काय दिलंय आर बरोबर टी. आता आर बरोबर टी कसा असेल जर मी इथं एसच्या ऐवजी टी मांडलं कारण एस आणि टी काय आहेत इक्वल्स टू आहेत बरोबर. मग जर मी एस बरोबर टी मानलं तर आर हा टी पेक्षा काय होणार आहे मोठा होणार आहे. म्हणजे तो बरोबर होईल का नाही होणार. पी हा क्यू पेक्षा लहान आहे. आता इथं आपल्याला दिला आहे पी हा क्यू पेक्षा मोठा आहे म्हणजे हे सुद्धा येणार नाही. क्यू हा टी पेक्षा मोठा आहे. आता हे होऊ शकतं कसं जर मी हे बघा एस बरोबर टी आहे बरोबर. मग मी काय करते क्यू हा आर पेक्षा मोठा आहे आर हा टी पेक्षा मोठा आहे. टी का घेतला कारण हा एसच्या बरोबर आहे. आता आर हा टी पेक्षा मोठाच आहे ऑलरेडी. मग मी काय पुढे बघितलं इथं ओपन गेट आहे इथं सुद्धा ओपन गेट आहे. इथं कुठंच बंद नाहीये म्हणजेच काय क्यू पण हा टी पेक्षा मोठाच होणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे माझं उत्तर आलं. मग आपला ऑप्शन कोणता बरोबर आहे फक्त निष्कर्ष 3 योग्य आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपल्याला कोडिंग आणि डिकोडिंगचे दिलेले आहेत. आपल्याला काय सांगितलंय उदाहरणे अभ्यासा आणि आय स्टँड या अभिव्यक्ती याचा संकेत निवडण्यासाठी दिलेले नियम वापरा. नियमाला कोणताही अपवाद नाही आणि फक्त दिलेल्या अभिव्यक्तीच्या आधारे तयार केलेले नियम वापरा. म्हणजेच काय आपल्याला ह्याच्या रिलेटेड जे हे दिलेलं आहे ना तेच असणार आहे. बाकी काही या व्यतिरिक्त आपल्याला बंधन नाही. मग मी काय करते हिता अगोदर लिहून घेते. पालो को ह्याला काय दिलेलं आहे आय सीट. आपल्याला विचारलं काय आहे आय स्टँड. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे पालो तू ह्याला काय दिलं आहे शी सिट्स आणि पुढे आहे कारो तू ह्याला काय दिलेलं आहे शी स्टँड्स. आपल्याला विचारलं काय आहे आपल्याला तर विचारलं आहे आय स्टँड. आता आपल्याला कसं काढायचं हे बघा स्टँड कुठे दिसतंय इथे दिसतंय. आय कुठे दिसतंय इथे दिसतंय. मग ह्याच्यातूनच आपल्याला कळणार आहे की आय आणि स्टँडला काय वापरलं आहे. आता सीट इथं दिला आहे सीट इथं दिला आहे. आता काही जण म्हणतील की सीट्स आहे मॅडम. आपल्याला आता इथे थोडंसं त्यांनी इंग्लिशचं ग्रामर वापरलंय. जेव्हा तृतीय पुरुषे असतात ना म्हणजेच कोण ही शी आणि इट हे जेव्हा असतात ना तेव्हा जे आपलं वर्तमान काळातलं क्रियापद असतं त्याला एस किंवा ईएस हा प्रत्यय लागतो. त्या व्याकरणाच्या नियमानुसार शी सिट्स असं दिलेलं आहे.
आणि जर आय असेल तर सीटच येणार. आय, मी, दे हे काय येणार? सीट येणार. म्हणून ग्रॅमॅटिकली सीटचा जो पण असेल कोड तो सेमच असणार आहे. ठीक आहे, तर इथे कन्फ्युजन होऊन देऊ नका. आता इथे आपल्याला सीट्स हे तर 2 कॉमन आहे. मग ह्यांच्यासाठी इथं काय कॉमन आहे? तर इथं मला पालो पालो हे कॉमन दिसतंय. म्हणजेच काय? सीटसाठी पालो आहे. मग आय साठी काय असणार? को असणार. शी साठी इथे काय असणार? टू असणार. आता शी साठी जर इथे पण टू आहे म्हणजे स्टँड साठी काय राहणार? कारो. मग आय स्टँड ह्याचा अर्थ काय झाला? को कारो. आणि हे सांगणारं आपला ऑप्शन क्रमांक कितवा आहे? तर 2 आणि 3 असं दोन्ही पण आहे. पण ह्यातलं मे बी एखादं त्यांनी रॉंग केलं असेल किंवा एखादं तूचं को झालं असेल. ठीक आहे, तर को कारो हे आपलं उत्तर आलं. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलं. ठीक आहे, तिसऱ्यामध्ये काहीतरी स्पेलिंग किंवा टायपिंग मिस्टेक झाली असेल. चला पुढचा प्रश्न बघूया. एक नकाशा असा ठेवला की आग्नेय दिशा उत्तर बनते, ईशान्य दिशा पश्चिम बनते, तर अशा परिस्थितीत दक्षिण दिशा काय बनेल? आपण अगोदर काय करूया? दिशा काढून घेऊया. मग त्याच्यानंतर त्यांनी कसं फिरवलंय आपल्याला लक्षात येईल. इथे पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. आणि इकडे काय येणार? आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. आपल्याला सांगितलं काय आहे? नकाशा असा ठेवलाय की जी आग्नेय दिशा आहे ती उत्तर दिशा बनते. म्हणजेच काय? आग्नेय काय झाली? उत्तर झाली. ठीक आहे, ईशान्य जी दिशा आहे ती पश्चिम बनते. म्हणजे इथून मागे, म्हणजे इथून 2 अक्षर मागे येत आहेत. किंवा इथून कसं? हे असा डिग्री अँगल. म्हणजेच काय? इथे 45 आणि इथं 90 म्हणजेच किती? 135 डिग्री अँगल मागे येत आहेत. मग दक्षिण दिशा काय बनते? आता दक्षिण दिशा बनते हे आपल्याला कसं दाखवायला लागेल? दक्षिण दिशा इथे आहे, इथं हा 90 डिग्री अँगल झाला आणि इथे काय झाला? इथं 45 म्हणजे हा टोटल 135 डिग्री अँगल झाला. म्हणजे दक्षिण दिशा काय बनणार आहे? तर दक्षिण दिशा ही ईशान्य दिशा बनणार आहे. म्हणून माझं उत्तर काय येणार? ईशान्य. ठीक आहे, समजलं? जाऊन पश्चिम दिशा झाली. मग दक्षिण दिशा ही घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 135 डिग्री जाऊन काय होणार आहे? ईशान्य दिशा होणार आहे. ठीक आहे, समजलं? चला आता पुढचा प्रश्न बघूया. आता हे आपल्याला काय दिलं आहे? विधान दिलं आहे, निष्कर्ष दिले आहेत. त्याच्यावरून आपल्याला उत्तर काढायचं आहे. विधान आहे, काही सफरचंद आंबे आहेत. ठीक आहे, काही जे सफरचंद आहेत ते काय आहेत? आंबे आहेत. कोणतेही आंबे रक्त नाही. म्हणजेच काय? कोणताही आंबा काय आहे? रक्त नाहीये. ठीक आहे, केवळ रक्त हृदय आहे. म्हणजेच काय? केवळ रक्त हृदय आहे याचा अर्थ केवळ रक्त हे हृदय आहे असं होत नाही. ह्याचा अर्थ होतो जे हृदय आहे ना तेच फक्त रक्त आहे. समजलं? हा जरासा नवीन पॅटर्न आहे. केवळ रक्त हृदय आहे याचा अर्थ होतो की जे हृदय आहे ना ते हृदय म्हणजे फक्त रक्त आहे. आणि जर इथं फक्त रक्त हे हृदय आहे फक्त जर असतं ना तर काय झालं असतं? रक्त आतमध्ये असतं आणि हृदय बाहेर असतं. ठीक आहे, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. हा नवीन पॅटर्न आहे. केवळ रक्त हे हृदय आहे म्हणजे जे हृदय असणार आहे, केवळ म्हणजे वन अँड ओनली त्याच्याशिवाय हृदय दुसरं कोणाचंच असू शकत नाही. हृदय फक्त रक्ताचं असू शकतं. केवळ जेव्हा येतो तेव्हा त्याचा हा अर्थ असतो. ठीक आहे, तर हे मला तुम्हाला इथे कन्सेप्ट क्लिअर करायची होती. हा नवीन पॅटर्न आहे. म्हणजेच काय? हृदय इथे आतमध्ये जाणार आणि ह्याला मी लॉक करते. हा दुसरा कोणाचाच होऊ शकत नाही. आता आपला निष्कर्ष आहे, काही हृदय आंबा नाही. बरोबर, काही काय? कोणतंच हृदय आंबा नाहीये म्हणजे काही सुद्धा हृदय आंबा नसणार आहे. सर्व रक्त सफरचंद होऊ शकतात. आता हे बघा, इथं आपल्याला काय लक्षात घ्यायचंय माहितीये? रक्ताच्या पोटात कोण आहे? हृदय आहे. बरोबर, आणि हे हृदय काय म्हणतंय? मी फक्त रक्ताचा आहे. मग जर सर्व रक्त सफरचंद आहेत किंवा होऊ शकतात असं जर म्हणलं तर जर रक्त हा सफरचंदाच्या पोटात गेला तर रक्तासोबत हृदय सुद्धा ह्याच्या पोटात जाणार आणि हृदय म्हणतं की मी फक्त रक्तच आहे. म्हणजे हे पॉसिबल होऊ शकतं का? पॉसिबिलिटी फक्त रक्ताची होऊ शकते, पण रक्ताच्या पोटात हृदय आहे आणि जे की पॉसिबल होऊ शकत नाही. हृदय रक्ताशिवाय दुसरं कोणाचंच होऊ शकत नाही. म्हणून हे चूक येणार. आणि हा जो आहे हा नवीन पॅटर्न आहे. इथं तुमच्या चुका होण्याच्या शक्यता आहेत. ठीक आहे, मग आपलं उत्तर काय आलं? फक्त निष्कर्ष 1 निघतो. समजलं? ह्याच्यावर वाटल्यास तर आपण उद्या आणखी जास्त प्रश्न घेऊया. चला पुढचा प्रश्न बघूया. आता हा प्रश्न आहे तुमच्यासाठी. ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. आज आपले मॅथ्सचे क्वेश्चन चालू झाले आहेत. पहिला प्रश्न आहे, एका कंपनीच्या एका आठवड्याची सरासरी उत्पादन 5000 किलो आहे
आणि पहिल्या 4 दिवसांचे सरासरी उत्पादन 4000 किलो आहे. शेवटच्या 4 दिवसाचे सरासरी उत्पादन 6000 किलो आहे. तर चौथ्या दिवसाचे उत्पादन किती असेल? आता मला एक सांगा, एक आठवडा म्हणजे किती दिवस? 7 दिवस, बरोबर? मग हे जे 7 दिवस आहेत त्यांची सरासरी किती आहे? 5000 किलो आहे. म्हणजे 7 दिवसात किती उत्पादन होतं? तर 35,000 किलो एवढं उत्पादन होतं. पण आपल्याला सांगितलं काय आहे? पहिल्या 4 दिवसाचे सरासरी उत्पादन 4000 किलो आहे. म्हणजेच काय? 4 दिवसाचे 4000 आहेत. म्हणजे 4 दिवसात टोटल किती उत्पादन होतं? 16,000 किलो. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं आहे? शेवटच्या 4 दिवसाचे सरासरी उत्पादन 6000 किलो आहे. म्हणजे जे शेवटचे 4 दिवस आहेत त्यांचं किती आहे? 6000 किलो उत्पादन आहे. म्हणजे त्यांचं टोटल उत्पादन किती झालं? 24,000 किलो. आता ह्यांची जी बेरीज आहे, ह्यांची जर मी बेरीज केली तर ती किती यायला पाहिजे? 35,000 पेक्षा जास्त यायला पाहिजे. का जास्त यायला पाहिजे? कारण हे 4 आणि हे 4 हे टोटल किती झाले? 4 आणि 4 8 दिवस झाले आणि आपला एक आठवडा हा 7 दिवसाचा असतो. म्हणजे चौथा जो दिवस आहे तो काय आहे? एक्स्ट्रा आहे. आणि तो एक्स्ट्रा कसा आपल्याला त्याचं उत्तर कसं कळणार? त्याचं उत्पादन किती आहे कसं कळणार? ह्यांची बेरीज करायची 16,000 आणि 24,000. ह्यांची जी बेरीज येईल ती बेरीज 35,000. ह्याच्यातून 35,000 मधून हे वजा करायचे. जे उत्तर येईल ते आपलं असणार आहे चौथ्या दिवसाचं उत्पादन. मग 16,000 आणि 24,000 किती झाले? हे शेवटचे शून्य. 6 आणि 4 10. 40,000 झाले. 35,000 आणि हे 40,000 ह्यांची वजाबाकी केली तर मला किती मिळतात? वरचे 5,000 रुपये मिळतात. सॉरी 5,000 किलो उत्पादन मिळतं. आणि हे जे 5,000 आहे तेच चौथ्या दिवसाचं उत्पादन आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, ए हा बीच्या तुलनेत अर्धे काम 3/4 वेळेत करतो. जर दोघे मिळून एक काम 66 दिवसात पूर्ण करतात तर बी एकटा किती दिवसात काम पूर्ण करेल? आता हा प्रश्न आपल्यातल्याच विद्यार्थ्याने पाठवलेला आहे. ठीक आहे, PYQ नाहीये, हा एका मुलाने पाठवलेला आहे. चला आता आपण ह्याचं उत्तर बघूया. आपल्याला काय सांगितलंय? ए हा बीच्या तुलनेत अर्धे काम 3/4 वेळेत करतो. ए आहे, बी आहे. त्यांचं सपोज मी काय समजते, त्यांचं 4 काम आहे. 4 काम का आहे? कारण ए हा बीच्या तुलनेत अर्धे काम 3/4 वेळेत करतो. म्हणजेच काय की 4 काम आहे. बी ते काम किती वेळेत करतो? 3 वेळेत करतो. पण ते अर्ध काम करतो. मग अर्ध काम 3 वेळेत करतो तर पूर्ण काम करायला किती वेळ लागेल? 3च्या दुप्पट वेळ लागेल, बरोबर? अर्ध काम जर तो 3 वेळात करत असेल तर पूर्ण काम करायला त्याला 6 दिवस लागतील. आणि बी हे काम किती दिवसात करतो? 4 दिवसात करतो. मग ठीक आहे, आपल्याला मिळालं त्यांची टोटल किती दिवसात काम करतात ते. ए किती? 6 आणि बी किती? 4. म्हणजेच काय? ह्यांची कार्यक्षमता किती येणार? ह्यांचे दिवस आले मग ह्यांची कार्यक्षमता किती येणार? ह्या दोघांचं काय करायचं? जे आहेत ह्यांना जर भाग घालवला तर कसं येणार? बेत्रिक 6 आणि बेदुने 4. म्हणजे ह्यांची कार्यक्षमता किती येणार? 2 आणि 3. तसं इथं दिवसाला घालवायचं नाही, दिवसाला कधी कट करायचं नाही. ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे त्यांची कार्यक्षमता काढायची असेल तर काय करायचं? बीचे जे दिवस आहेत ते इकडं ए ची कार्यक्षमता घ्यायची आणि ए चे जे दिवस आहेत ती बी ची कार्यक्षमता घ्यायची. ठीक आहे. आता ह्याचा लसावी काढायचा नाही. आपल्याला पुढे काय सांगितलंय ते बघा. आपल्याला पुढे सांगितलंय जर दोघे मिळून ते काम 66 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे, मग त्या दोघांची कार्यक्षमता किती आहे? 3 अधिक 2 5. 5च्या कार्यक्षमतेने ते 66 दिवस काम करतात. म्हणजे आपलं टोटल काम किती आहे ते आपल्याला आता मिळणार आहे. 6 पंच 30, 6 पंच 3 आणि 3 किती? 33. म्हणजे आपलं टोटल काम किती आहे? 330 टोटल काम आहे. आणि ते दोघांनी 5च्या कार्यक्षमतेने 66 दिवसात पूर्ण केलं. तर आपल्याला विचारलं आहे बी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल. मग आता आपल्याला समजलं की आपलं टोटल काम किती आहे? 330 हे आपलं टोटल काम आहे. बी ची कार्यक्षमता किती आहे? 3 आहे. 3च्या कार्यक्षमतेने 330 काम पूर्ण करायला बी ला ते किती दिवस लागतील? 3 ने भाग घालवला 110 दिवस लागतील. म्हणून माझं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, समजलं? मी एकदम सोप्या भाषेत सांगितलेलं आहे आणि खूप सोपा प्रश्न आहे, तसं फक्त शाब्दिक गुंतागुंत केलेली आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. जर 7 व्यक्ती एखादे काम 12 दिवसात पूर्ण करत असतील तर सदर कामाच्या दुप्पट काम 8 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती अतिरिक्त व्यक्ती लागतील? आता हा प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा. आपल्याला 7 व्यक्ती दिले आहेत आणि 12 दिवसात ते काम पूर्ण करतात. आता ते काम किती आहे हे काढायचं असेल तर कसं काढायला लागणार? 7 व्यक्ती 12 दिवसात काम पूर्ण करतात म्हणजे आपलं टोटल काम किती आहे? 12 7 84.
84 हे एवढं आपलं टोटल काम झालं. आता हे जे 84 काम आहे त्या कामाच्या दुप्पट काम 8 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती अतिरिक्त व्यक्ती लागतील असं विचारलंय. म्हणजे काय, 84च्या दुप्पट काम करायचं आहे आणि ते किती दिवसात काम पूर्ण करायचं आहे? 8 दिवसात. म्हणजे भागिले 8 म्हणजे त्याला किती व्यक्ती लागतील हे आपल्याला मिळणार आहे. बेचोक 8, 4 दुने 8 आणि 4 एक 4. म्हणजेच काय, जे 84 काम आहे त्याचे दुप्पट काम करायला 21 मजूर लागतील किंवा 21 व्यक्ती लागतील. पण आपल्याला एवढाच प्रश्न विचारलाय का? ऑप्शन मध्ये सुद्धा 21 आहे. तुम्ही जर व्यवस्थित प्रश्न वाचला नाही तुमचं उत्तर चुकणार. आपल्याला विचारलं आहे किती अतिरिक्त व्यक्ती लागतील. अतिरिक्त म्हणजे काय, अगोदर किती होते? 7 होते, आता किती झाले? 21 झाले. म्हणजे 21 वजा 7 किती येणार? 14 येणार. आणि अतिरिक्त व्यक्ती किती लागणार? तर 14 लागणार. ठीक आहे. बघायला गेलं तर प्रश्न खूप सोपा वाटतो, पण व्यवस्थित उत्तर वाचलं नाही आणि ऑप्शन मध्ये सुद्धा 21 आहे तर तुम्ही 21ला टिक करून आला की तुमचं उत्तर चुकलं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आता पुढचा प्रश्न आहे समीकरणाचा. आपल्याला एक समीकरण दिले आणि ते सॉल्व्ह करायचं आहे. आता इथं सुद्धा काय फॉर्म्युला लागतो ते तुम्ही थोडंसं विचार करा. मी सांगायच्या अगोदर तुम्ही थोडासा विचार करा. इथं आपल्याला फॉर्म्युला लागतो. मी अगोदर काय करते हे लिहून घेते. 0.6चा घन अधिक 0.7चा घन भागिले 0.6चा वर्ग वजा 0.42 अधिक 0.7चा वर्ग. आता मला इथं एक फॉर्म्युला आठवतो आणि हे एवढं किचकट सॉल्व्ह करायची गरजच नाही. तुम्हाला लगेच एकाच पायरीत उत्तर मिळणार आहे. मी तुम्हाला सांगते ह्याला फॉर्म्युला काय यूज केला. हे जे 0.6चा क्यूब आहे आणि 0.7चा क्यूब आहे ह्याला मी अजून कशा पद्धतीने लिहू शकते? ह्याची जर मी फोड केली तर मी याला असं लिहू शकते 0.6 अधिक 0.7. ठीक आहे. ह्यांना मी एकत्र घेते. ठीक आहे. ह्यांना मी एकत्र घेतलं. आणखी गुणिले 0.6चा वर्ग वजा 0.6 गुणिले 0.7 अधिक 0.7चा वर्ग. आणि हा मी फॉर्म्युला लिहिला. कशाचं हे मी एवढं विस्तारित रूप कशाचं लिहिलं? तर याचं लिहिलं. आणि खाली काय करते मी? ॲज इट इज तेच ठेवते. 0.6चा वर्ग वजा 0.42 अधिक 0.7चा वर्ग. आता तुम्ही इथे एक गोष्ट ऑब्झर्व केली तर तुम्हाला समजेल की हे जे 0.6चा वर्ग आहे 0.6 गुणिले 0.7 किती येतात? 0.42 आणि 0.7चा वर्ग. हे पूर्ण टोटल आणि हे जे खालचं टोटल आहे हे एकमेकांना काय होतंय? कॅन्सल आउट होतंय. आणि खाली काय राहतंय आपलं? फक्त 0.6 अधिक 0.7 म्हणजेच किती? 6 आणि 7 13 म्हणजे 1.3 हे राहिलं आणि माझं उत्तर आलं 1.3. समजलं? मी तुमच्यासाठी ॲटलिस्ट ही तरी स्टेप लिहिली. मी तर एवढं पण लिहिलं नसतं. 0.6 इथं क्यूब दिसतोय बरोबर, इथं घन दिसतोय आणि खाली काय आहे? त्याचं विस्तारित रूप आहे. मग त्याचं विस्तारित रूप आहे म्हणजे मला माहिती आहे की मी ह्याचा विस्तार केला की हे जे खाली आहे ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आहे आणि 0.6 आणि 0.7चा काय येणार आहे? फक्त बेरीज येणार आहे. आणि मी डायरेक्ट उत्तर केलं असतं. मी एवढंच लिहिलं पण नसतं. मी डायरेक्ट 1.3ला क्लिक केलं असतं आणि पुढे गेले असते. एवढं सोपं आहे. तुम्हाला फक्त काय पाठ पाहिजे? फॉर्म्युले. फक्त फॉर्म्युले पाठ पाहिजे. चला पुढचा प्रश्न बघूया. एक घड्याळ सकाळी 8 वाजता सुरू केले. हे घड्याळ 24 तासात 10 मिनिटांनी पुढे जाते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या घड्याळात 8 वाजताची वेळ दर्शवित होती. तेव्हा खरी वेळ किती असेल? एक घड्याळ आहे. ठीक आहे. ते 8 वाजता लावलेलं आहे. ते काय होतं? 24 तासात 10 मिनिटांनी पुढे जातं. 24 तासात 10 मिनिटे पुढे जातं. मग संध्याकाळचे 8 वाजले आहेत दुसऱ्या दिवशीचे. म्हणजेच टोटल किती तास झाले? आदल्या दिवशीचे सकाळचे 8 ते दुसऱ्या दिवशीचे सकाळचे 8 म्हणजे हे किती झाले? 24 तास झाले. पुन्हा त्या दिवशीचा म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या सकाळचे 8 ते संध्याकाळचे सकाळचे 8 किती तास झाले? 12 तास झाले. म्हणजे टोटल तास किती झाले? 24 अधिक 12 म्हणजेच किती झाले? 36 तास झाले. मग या 36 तासात ते घड्याळ 8 वाजताची वेळ दाखवतंय. म्हणजेच काय की आपल्याला कळेल की मग आपल्याला काय काढायचं आहे? 36 तासात ॲक्च्युअल वेळ किती आहे? आता आपल्याला एक कळलं, 24 तासात ते घड्याळ किती पुढे जातं? 10 मिनिटे पुढे जातं. मग 36 तासात ते घड्याळ किती मिनिटे पुढे जाईल? आपण काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं.
किंवा सोपी गोष्ट, जर 24 तासात ते 10 मिनिटं पुढे जाते, म्हणजे 12 तासात ते 5 मिनिटं पुढे जात असेल, मग हे 10 मिनिटं 24 तासातले 10 मिनिटं आणि पुढच्या 12 तासातले 5 मिनिटं, असं ते किती घड्याळ पुढं आहे? टोटल 15 मिनिटे घड्याळ पुढं आहे. जर त्या घड्याळात सकाळचे 8 वाजले आहेत, संध्याकाळचे 8 वाजले आहेत, तर त्याची खरी वेळ किती आहे? 15 मिनिटे अलीकडे. अलीकडे म्हणजे किती? 7:45 आणि 7:45 म्हणजे किती? 7:45 समजलं? एवढं सगळं करायची पण गरज नाहीये. जर 24 तासाला 10 मिनिटं पुढे आहे, तर 12 तासाला 5 मिनिटे पुढे जाणार. म्हणजेच काय? अख्ख्या 36 तासात ते 15 मिनिटं पुढे गेलं आहे. 15 मिनिटं पुढे म्हणजे त्या घड्याळात 8 वाजले आहेत, तर खरी वेळ किती आहे? 7:45. ठीक आहे? समजलं? चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.